ओबीसींच्या जातीनिहाल जनगणनेसाठी मंडल यात्रा यवतमाळात दाखल झालेली आहे. ओबीसीची जातीनिहाल जनगणना करावी तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी सकल ओबीसी मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी यवतमाळात दाखल झाली. भंडारा येथून 3 ऑगस्ट रोजी सुरू झालेली ही यात्रा पुढे दारवा, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह एकूण 11 जिल्ह्यात जाणार आहे. यवतमाळात दाखल झाल्यानंतर महात्मा फुले पुतळा स्मारक परिसरात मंडल यात्रेची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयोजक डॉक्टर घावडे होते. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मंडल यात्रेच्या टोप्या परिधान करून ओबीसी एकजुटीचे दर्शन घडविले. सभेला संबोधित करताना ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोरोम यांनी ओबीसीच्या जातीनिहाल जनगणनेचा मुद्दा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. अनेक वर्षानंतर ओबीसीची जनगणना होण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या हक्कासाठी समाजाने एकजुटीने आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीच्या हक्कासाठी आता करो या मरोच्या भूमिकेतून घराबाहेरून पडून संघर्ष तीव्र करणे गरजेचे आहे असे आवाहन कोरोम यांनी केले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सभेत भूमिका मांडण्यात आली. मराठा समाजाचे प्रश्न सुटले आहेत असे मनोज जरांगे पाटील सांगत असतील तर पुन्हा उपोषण करण्याची वेळ का येते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. मंडळ यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जातीनिहाल जनगणना आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जनजागृती करण्यात येत असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.